तर बघू शकता आज मी करणार आहे मस्तपैकी चमचमीत मिसळ। त्याच्यासाठी मी इथं 2 कांदा बारीक कापून घेतले, तसंच कोथिंबीर आणि इथं 2 कांदे आणि खोबरं मी भाजून घेतलं होतं। तसंच कांदा, खोबरं आणि आपल्याला ही कोथिंबीर वाटून घ्यायची आहे। तसंच मसाले घेतले, 2 चमचे धनेपूड, 3 चमचे मिसळ मसाला, चिमूटभर हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर। तसंच काही खडे मसाले घेतले, 2 तमालपत्र, जिरे, लवंग, दालचिनी आणि चक्री फूल। तसंच इथं बघू शकता मी 250 ग्रॅम ही मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे अद्रक लसूण ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर चला तर मग आता आपण बघूया। तर अद्रक लसूण मी वाटून घेतलेलं आहे। तसंच आता ही पेस्ट आपल्याला तयार करायची आहे। त्याच्यासाठी कोथिंबीर, टोमॅटो, 2 कांदे भाजून घेतले होते ते आणि खोबरं पण भाजून घेतलं होतं मी। ओलं खोबरं आहे, तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता। तर आता हे छानपैकी वाटून घ्यायचं आहे। तर आता ते वाटून झालेलं आहे। तर आता आपण फोडणीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी इथं कुकर घेतला आहे। कुकरमध्ये आपल्याला ही मिसळ झटपट अशी तयार करायची आहे। त्याच्यासाठी मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि मिसळ करायला तेल भरपूर लागतं, कारण की त्याला तरी छान आली पाहिजे म्हणून तेल आपण जास्त वापरतो। तर जे खडे मसाले आपण घेतले होते तर ते खडे मसाले ह्याच्यामध्ये मी टाकून घेते। जिरी, लवंग, दालचिनी, चक्रीफूल आणि तमालपत्र हे खडे मसाले मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले। तसंच ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडाफार कढीपत्ता घेतला आहे, तो कढीपत्ता पण ह्याच्यामध्ये टाकून छान असा तडका करून घ्यायचा आहे। आणि ते झाल्यानंतर जो कांदा आपण घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी, तो कांदा ह्याच्यामध्ये टाकून छान असा परतून घेते। लाल होईपर्यंत आपल्याला हा कांदा छान असा परतून द्यायचा आहे। तर इथे बघू शकता कांदा छान असा आपला परतलेला आहे। तर मी ह्याच्यामध्ये 1-2 चमचे परत तेल टाकते आहे। पूर्ण मिळून मी तर 5 चमचे तेल वापरलेलं आहे। आणि बघू शकता छान असा कांदा परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट आपण जी करून घेतली होती ती टाकून घेते आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून छान असायला परत एकदा 2 मिनटं त्याचा कडू वास जाईपर्यंत छान असं हे परतून घेते। तसंच ते झाल्यानंतर जे वाटण आपण करून घेतलं होतं, खोबरं, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, त्याचं वाटण पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण पण आपल्याला छान असं 5 मिनटं परतून घ्यायचं आहे। त्याच्यातच लगेच वाटण टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि मसाले टाकून हे वाटण आपल्याला जोपर्यंत वाटणाच्या साईडनी तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण मी परतून घेणार आहे। तसंच चवीनुसार मीठ पण आत्ताच टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकता एक 5 मिनटानंतर सगळ्या वाटणाला कलर चेंज झाला आहे आणि साईडनी वरती सगळीकडं तेल सुटलेलं आहे, म्हणजेच हे वाटण छानपैकी असं परतून झालं आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी जी मटकी घेतली होती ती मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे, ती टाकून घ्यायची आहे। आणि मटकी टाकल्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला शक्यतो गरम टाकायचं आहे। गरम पाण्याने भाजीची किंवा मिसळची कोणत्याही भाजीची चव बदलत नाही आणि भाजीला तरीसुद्धा छान येते, म्हणून मी मिसळमध्ये गरम पाणी 3 तांबे घेतलेले आहेत ते टाकून घेते, जेणेकरून मिसळला छान अशी तर्री येईल। आणि आता ह्याला एक उकळी येईस्तोवर आपल्याला ठेवायचं आहे।
तसंच आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर मी टाकून घेते थोडीशी आणि कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याला 3 शिट्ट्या छान अशा काढून घ्यायच्यात. तर आता ह्याचं कुकरचं झाकण लावून मी 3 शिट्ट्या काढून घेते. तर आता बघू शकता कुकरची शिट्टी पण छान अशी गार झालेली आहे. तर आता कुकरचं झाकण आपण उघडून बघूया. तर छान अशी 3 शिट्ट्यांनंतर ना आपली ही मिसळ चमचमीत अशी ही मिसळ फक्त 10 मिनटामध्ये ही कुकरमध्ये तयार होते. तुम्ही नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. तर बघू शकता किती छान पद्धतीने अशी आपल्या ह्या मिसळला तर्री आलेली आहे. तर बघू शकता छान अशी ह्याला तर्री पण आलेली आहे. तर मस्तपैकी आपली ही भन्नाट अशी मिसळ फक्त 10 मिनटामध्ये ते पण कुकरमध्ये तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि तुम्हाला जर ह्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर बघू शकता छान अशी ही मिसळ तर्रीदार मिसळ तयार झालेली आहे.